प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नामामध्ये आपणास अभिवादन. आपण यावेळेस पवित्र शास्त्रातील सर्वात सुंदर वचनाकडे आपलं लक्ष घेऊन जाऊया. ते आहे योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्याचं 16वं वचन. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. देवाने सुंदरशी देणगी मनुष्यासाठी विश्वासाच्या द्वारे या जगात आणलेली आहे. हे वचन स्पष्ट रीतीने सांगतं, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवू तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं. जसं हे वचन आम्हाला सुंदरशी आशा आणि सुंदरसं अभिवचन देतं, तसंच हे वचन आम्हाला एक वॉर्निंगसुद्धा देतं. ते वचन स्पष्टपणे सांगतं, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवू तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल, आणि जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही तर आम्हाला सार्वकालिक मरण मिळेल. जसं जीवन सार्वकालिक आहे तसं मरण देखील सार्वकालिक असणार आहे. जसं जीवनामध्ये सुख, समाधान आणि परमेश्वराचे आशीर्वाद आहेत, तसंच मरणामध्ये कष्ट, दुःख आणि क्लेश आहेत. परमेश्वराला ही गोष्ट माहीत आहे की नरक किती भयंकर आहे. देवाची इच्छा आहे की मनुष्याने नरकात जाऊ नये, त्या कष्टामध्ये, त्या दुःखामध्ये, त्या क्लेशामध्ये अनंत कालामध्ये पीडा भोगत राहू नये, अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्या देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्यासाठी एक सार्वकालिक जीवनाची योजना केलेली आहे. आपण त्या ख्रिस्ताकडे पाहूया. आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया. आपण त्या सार्वकालिक जीवनाकडे आपलं लक्ष देऊया. कारण जीवन हे देवाने आमच्यासाठी फुकट आणलेलं आहे. जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला मिळालेलं आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण आपलं लक्ष देऊया आणि सार्वकालिक जीवनाकडे आपण जाऊया.